उपस्थित असलेले आणि आपल्या महाराष्ट्राला अभिमान असलेले एक खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहास अतिशय गौरवशाली केला आहे। 72 वर्षानंतर या महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये एका खेळामध्ये पदक मिळवून देण्याचं जे शौर्य आहे ते शौर्य दाखवले आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या सुपुत्राने सन्माननीय स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी। मंडळाच्या विनंतीस मान देऊन स्वप्नील सुरेश कुसाळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ऑलिम्पिक या स्पर्धेत पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक या स्पर्धेत 50 मीटर पिस्टल शूटिंगमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे। 72 वर्षानंतर हा इतिहास पुनरावृत्ती त्याची झालेली आहे। 72 वर्षापूर्वी स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी मला वाटते ऑलिम्पिक पदक मिळवलं होतं आणि आज पुन्हा कोल्हापूरच्या आणि या महाराष्ट्राच्या सुपुत्राने स्वप्नील कुसाळे यांनी हे पदक मिळवलं। मंडळाच्या वतीने त्यांना 1 लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। त्यानंतर आमच्या मंडळाचेच ज्येष्ठ सन्मान्य सदस्य असलेले आणि या मंडळात कार्यरत असलेले भाई कामकर यांचे स्नुषा आणि आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या आणि प्रत्येक वेळी मंडळाच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असणाऱ्या आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा त्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या नृत्य कलेमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या सौ फुलवा अमर खामकर यांनी देखील यावर्षी नृत्य दिग्दर्शकाचा राज्य पुरस्कार मिळवलेला आहे। त्यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह आणि रुपये 1 लाखाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात येत आहे। आमच्या मंडळाच्याच सदस्य असलेल्या फुलवा कामकर यांचं यश आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। यापुढे देखील त्यांचं असंच उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि आम्ही खरोखरच या लालबागच्या राजाचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की स्वप्नील कुसाळे यांनी यावर्षी ब्रॉन्झ मिळवले, पुढच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवावं आणि या महाराष्ट्राचं नाव सुवर्णासारखं झळाळून जगावं। स्वप्नील कुसाळे मंडळाच्या विनंतीस येथे मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत, परंतु पुढील कार्यक्रम असल्याने त्यांना निघायचं असल्याने आपल्याशी 2 मिनिटं संवाद साधतील आणि त्यांना आपण या कार्यक्रमातून पुढच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी परवानगी देत आहोत। नमस्कार, लालबाग राज्य ट्रस्टच्या वतीने